महायुतीच्या नेत्यांकडून मुस्लिम समाजाला वारंवार धमकी, मिनाज जमादार यांची माहिती, देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न. मुस्लिमांना आरक्षण देणार नाही अशी भूमिका देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर महायुतीचे सरकार आल्यावर मस्जिदीवरील भोंगे खाली काढण्यात येतील अशी घोषणा निलेश राणे यांनी केली. भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार धमकीवजा बोलणं सुरू आहे. त्यामुळे सर्व मुस्लिमांना आमचं काय हा प्रश्न पडला. संविधान बदलण्याची भाषा केली जात असून या देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. कोणत्याही आमिषाला बळी न पडता गणपतराव पाटील यांना निवडून द्या असं आवाहन मिनाज जमादार यांनी केलं. औरवाड येथे प्रचंड मोठ्या पदयात्रेनंतर आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होत्या. शिरोळ तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे म्हणाले की औरवाडमध्ये सर्व जातीचे लोक एकत्र येऊन गणपतराव पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले. ही गोष्ट सर्वात चांगली वाटते. यामुळे आपला विजय निश्चित झाला. रात्र वैराची असून कोणत्याही आमिषाला बळी न पडता घोटाळेबाज लोकांकडून पैसे घेऊन आपले स्वच्छ चारित्र्याचे हात खराब करू नका. दरम्यान उमेदवार गणपतराव पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वच ग्रामस्थ मतदारांचे आभार मानले. गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या विकासाच्या चांगुलपणाची दृष्टी समोर ठेवून मी आतापर्यंत काम केलं. यापूर्वी झालेल्या विकासात्मक कामाचा वारसा पुढे सुरू ठेवणार आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक समस्या अडचणीवर काम करण्यासाठी तुमचा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. सर्वांसाठी माझा दरवाजा कायमस्वरूपी उघडा राहील अशी मी ग्वाही देतो असं गणपतराव पाटील म्हणाले. युनुस पटेल यांनी शेरो शायरीमधून गणपतराव पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं. तर भाजपाच्या गुंडगिरी व तळीपाराचं सरकार हद्दपार करावं असं आवाहन केलं. यावेळी स्नेहा देसाई, राहुल काकडे, दिगंबर सकट, हसन देसाई, रामदास गावडे यांनी मनोगत व्यक्त केलं. वंचित बहुजन आघाडीचे इरफान करीम खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपली भूमिका स्पष्ट केली. स्वागत व प्रास्ताविक मुस्ताक पटेल यांनी केलं. सूत्रसंचालन साहिल कबीर यांनी केलंय तर आभार रफत पटेल यांनी मांडलेत. यावेळी वैभव उगळे, आय पटेल, अशरफ पटेल, एमजी पटेल, रिजवान पटेल, गफार चौगुले, हाजी लाजम जनाब गुरुजी, रमेश रावण, अरुण मंगसुळे, नबीसू पटेल, जमीर पटेल, जयवंत मंगसुळे, इक्बाल चौगुले, जहूर गुरुजी, अश्रम अली पटेल, असमत पाशा पटेल, इस्तियाक पटेल, कादर पटेल, आबासू कांबळे, अतिक पटेल, भैयासू पाटील, मंगलताई चव्हाण, स्वातीताई सासने, रमेश शिंदे, वसंतराव देसाई, राजू आवळे, राजेंद्र प्रधान, सुरेश कांबळे, दिनेश कांबळे, किरण भोसले, अनंत धनवडे, परवीन जमादार, स्नेहा जगताप पाटील, सुजाता सूर्यवंशी, अक्काताई कोळी, रेखा पाटील, राजश्री मालवेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी औरवाडहून अतिक पटेल.